नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं बेधड़क इंडिया न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। नमस्कार, मैं हूं महंत कुमार गुप्ता और आप देख रहे हैं बेधड़क इंडिया न्यूज। अभी इस वक्त मैं मीरा रोड के काशी मेला में उपस्थित हूं। आप यहां पे देख सकते हैं शहर प्रमुख जो प्रशांत सावंत जी है, उनका कार्यालय का उद्घाटन यहां पे है। उसी उपलक्ष्य में ये बैनर जो लगाया गया है, आमचं ठरलंय ठाकरीवाड़ा, इस विषय को लेकर के पूरे महाराष्ट्र में चर्चा है। आज दिन भर यही विषय चल रहा था। इस विषय पर यहाँ पे पूर्व जो खासदार हैं राजन बिचारे जी इस उद्घाटन समारोह में आए थे और उनके साथ में कई पदाधिकारी यहाँ पे आए थे। इस विषय पर संदीप राणे जी भी यहाँ पे आए थे, जो मनसे के शहर अध्यक्ष हैं। इस विषय पे हमने उनसे बातचीत किया। आए देखते हैं क्या कहना है इस विषय पर। ठाकरेंचा दरारा होता बाळासाहेब ठाकरेंच्या काळात, या ठाकरे बंधू आल्यानंतर पुन्हा तो ठाकरेंचा दरारा दिसेल का? नक्की दिसेल, का नाही दिसणार? चांगले दिवस नक्कीच येतील, कारण तो दरारा आहे किंवा येईल पुन्हा, म्हणूनच सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने असं बोलू शकता की वाईट काळ परवा संपलेला आणि आता सुखीचे दिवस यायला लागले। संपलेले बघा, प्रत्येकाच्या जीवनात कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात, आणि हे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असं चक्र फिरतच असतं प्रत्येकाच्या आयुष्यात। त्याच्यामुळे ठीक आहे, आमचे काही दिवस असे होते, त्याच्यावरही बदल होईल आणि सुखीचे दिवस नक्की येतील। विशेषतः काशी मेळामध्ये की आमचं ठरलंय, नेमकं काय ठरतंय तुमचं? आमचं जे नेते ठरवतील तेच आमचं ठरणार। सन्माननीय राजसाहेब बोलतील ते आमच्यासाठी धोरण आणि तोरण एकच असतं। आता आम्ही आलेलो आहे प्रशांतच्या प्रोग्रामला। प्रशांत सावंत हे आमचे मित्र आहेत। यापूर्वी आम्हाला त्यांच्या जुन्या फोटोमध्ये जाऊन बघा की दहीहंडीचे प्रोग्राम असतील किंवा इतर त्यांचा वाढदिवस असेल, काही असेल, तर प्रत्येक प्रोग्रामला आम्ही महाराष्ट्र सैनिक मित्र म्हणून त्यांच्या प्रत्येक प्रोग्रामला येतो। आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं, त्या प्रसंगी पण आम्हाला आमंत्रित केलेलं, त्यामुळे आम्ही आलेलो आहे। नक्कीच ही जी घटना समजा घोषणा झाली तर ही महाराष्ट्रीयन लोकांना किंवा महाराष्ट्रासाठी किती लाभदायक ठरेल? मराठी लोकांसाठी एक खूप चांगली गोष्ट घडेल, कारण की मतविभागणी होती। सन्माननीय राजसाहेबांना मतदान करायची, उद्धव साहेबांना, तर मराठी माणूस हे दोघांना, ठाकरे बंधूंना मतदान करतील। बॅनर धडकले की आमचं ठरलंय, नेमकं काय ठरतंय ते तरी सांगितलं बघा। या ठिकाणी मी माझे मित्र प्रशांत सावंत यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलो आणि जे वातावरण ज्या महाराष्ट्रामध्ये चाललं आहे, मला वाटतं काळाची गरज आहे। आणि मी फक्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नाही, मनसे नाही, तर महाराष्ट्रातले सर्व आमदार खासदारांना पण विनंती करतो आणि कळकळीची विनंती करतो की तुम्ही पण एकत्र यायला पाहिजे। या दोन जर ठाकरे बंधू येत असतील तर त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही जे इतर पक्षामध्ये राहिलात तर तुम्ही स्वतःसाठी खड्डा खोता हे निश्चित आहे, लक्षात घ्या। त्यामुळे एकत्र येणं मराठी माणसासाठी आता काळाची गरज आहे। त्या महाराष्ट्रात यासाठी जर दोन बंधू एकत्र येत असतील तर नक्कीच सगळ्यांनी एकत्र यावं, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। या महाराष्ट्रामध्ये बीजेपी असू दे, जी आता सत्तेमध्ये सत्ताधारी आहे, हिंदू पक्ष म्हणून हिंदुत्वाचं नावाखाली हिंदी वाढत चाललंय, त्याच्याबद्दल आपण काय? चुकीचेच पायंडा पडलाय तो। मराठी माणसाने एकत्र राहायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। जसे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पक्षाची जी विचार आहेत तेच आमचे महाराष्ट्र मनसेनेचे पण विचार आहेत। मी प्रशांत सावंत साहेबांनी मला विनंती केली या ठिकाणी यायला पाहिजे, आणि माझे मित्र आहेत, ते जुने मित्र आहेत। आम्ही जरी पक्ष जरी वेगळे वेगळे असलो तरी आम्ही एकत्र काय काम असेल, अडीअडचणी असेल, तर एकामेकाला आम्ही इन्व्हॉल्व करतो त्या ह्याच्यामध्ये। त्यामुळे मला वाटतं ह्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलो आहे। आणि मी तर शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो या ठिकाणी। आनंद दिघे साहेबांनी माझी नेमणूक केलेली या ठिकाणी 1990 मध्ये। घोसाळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम केलं। मी असेल, स्नेहल कलसारे असेल, जयराम मेसे असतील, या ठिकाणी प्रशांत सावंत असतील, अनेक या ठिकाणी शिवसैनिक आमचे जुने मित्र आहेत। तर मला वाटतं हे कार्यालय नसून हे एक मंदिर आहे, न्याय मंदिर आहे, लक्षात घ्या। त्यामुळे ज्या पक्षाच्या मागे सेना लागतं ती त्यागाने एक निर्माण झालेली एक संघटना असते, लक्षात घ्या। त्यामुळे या मंदिरामध्ये जे जे अडीअडचणी येतील ते चांगल्या रीतीने त्याचं निराकरण होईल आणि या ठिकाणी खुशी खुशी लोक जातील, हे तुम्हाला मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी त्यांचं काय ठरलंय, आमचं काय ठरलंय ते नेते लोक बघतील, दोन ठाकरे बघतील, दोन भाऊ बघतील। त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत। महाराष्ट्राची काळाची गरज एवढं प्रत्येक धन्यवाद। झाली नाहीये, पण प्रभाग 14 मध्ये आमचं ठरलंय अशा बॅनरही झळकलेले आहेत। मनसेचे काही पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, काय सांगाल? नाही, मला वाटतं माननीय पक्षप्रमुख उद्धवजींनी परवाच जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल। त्याच्यामुळे त्याचंच प्रतिक्रिया उमटतात सगळीकडे। नक्की पुढे भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची जी ताकद आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे। नक्कीच दिसणार की महाराष्ट्राने एक मान्य केलं की ठाकरे ब्रँड, बाकी त्या ब्रँडसमोर कुठल्याही राजकीय पक्षाचं काही चालणार नाही। आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा कळून चुकलंय की महाराष्ट्राने काही लोकांना संधी दिली, पण संधीचा फायदा करण्याच्या ऐवजी महाराष्ट्राचं वाटोळं केलं, हे लोक बघतायत। त्याच्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेत, महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट दिसेल। नक्कीच काही दिवसापासून समाज माध्यमांमध्ये काही असं दिसतंय की एकनाथ शिंदे जे उद्धव गटातले शिवसैनिक आहेत हे पक्षप्रवेश करतात, गडकी चालू झालेले, पण ह्याच्याबद्दल आता ही शिवसेना सावरणार नाही?
कुठली शिवसेना सावरणार? आमची शिवसेना सावरलेलीच आहे. प्रश्न असा आहे की आम्ही आयात केले नाहीत. आम्ही सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहोत. शिवसेनेच्या जन्मापासून आम्ही काम करणारे लोक आहेत. ही जी सगळी मंडळी आहे, जे गेले ते ठेकेदार गेले, कॉन्ट्रॅक्टर गेले, बाकी कोण गेले? विशेषतः ठाण्यामधूनच ही सुरुवात झालेली आहे, ही नांदी झालेली आहे. स्थानिक प्रतिनिधींनी मान्य केलं आहे की आम्ही एकत्र लढणार. काय सांगा? मला वाटतं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने गेल्या 3 वर्षामध्ये संघर्ष करून त्यांचे सर्व जेवढे पदाधिकारी, मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही या निवडणुकीला सामोरे कसे येणार, जोपर्यंत हा निष्ठावंत कार्यकर्ता शिवसेनेमध्ये आहे आणि जे विकाऊ होते, तुम्ही बघितलं असेल 3000 कोटीचे घोटाळे बाहेर झाले. आता सुप्रीम कोर्टाने ते निर्णय दिला. शेवटी हे पैशाचा वापर कुठे करतात? हेच खरेदी विक्री संघ काढलेला आहे, कळलं की नाही? नगरसेवक असेल त्याला 2 कोटी दे, याला 50 दे, त्याला हे कर, असे करून कार्यकर्ते विकत गेलेले आहेत. जे निष्ठावंत आहेत, ज्यांच्या जीवावर या निवडणुका जिंकता येतात, ती सर्व मंडळी अजूनही आहे तिथेच आहेत. त्यामुळे शिवसेनेला काही फरक पडणार नाही. कोण एकत्र आले? मग ठाकरे बंधू आल्यावर नक्कीच फरक पडणार, कारण सर्व मराठी माणूस जो इतर ठिकाणी वळलेला आहे, तो सर्व मराठी माणूस एकत्र होणार आणि नक्कीच या महाराष्ट्रावरती जी काही महानगरपालिकेवरती भगवा लावण्याचं काम या दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर होणार आहे. संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये आज तुमच्या शाखेच्या उद्घाटनाचे बॅनर झळकले आहेत आणि हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. आमचं ठरलंय नेमका अजून घोषणा झाली नाही, पण तुमच्याकडे आज मनसेचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. काय सांगाल? आता तुम्ही प्रत्यक्ष इथं पाहिलेलं आहे की मनसेचे सगळेच पदाधिकारी इथे उपस्थित राहिले. पण कसं आहे, आज कित्येक दिवस आज आपण बघतोय सगळ्या न्यूजवरती चाललेलं आहे की ठाकरे परिवार, ठाकरे बाणा आणि निष्ठावंत जेवढे शिवसैनिक आहेत, निष्ठावंत जेवढे मनसैनिक आहेत आणि महाराष्ट्रातली जेवढी जनता आहे आणि एक खऱ्या अर्थाने मराठी जो परिवार आहे एक महाराष्ट्राचा, त्यांनाही वाटतं की आम्ही तनामनाने एकत्र 2 बंधू आले पाहिजेत. आता हे ते 2 सूर्यपुत्र आहेत, ते निर्णय घेतील. पण मीरा भाईंदरमध्ये आणि प्रभाग 14 मध्ये आमचं ठरलंय, आम्ही दोघे एकत्र आलो आणि त्याची प्रत्यक्ष आम्ही तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. सगळेच नेते शिवसेनेचे आणि मनसेचे आणि सगळे पदाधिकारी इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि हा मीरा भाईंदरचा मी घेतलेला पुढाकार यशस्वी झालेला आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा होईल अशी आशा आहे. पण नक्कीच वाटतं का ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राला शुभेच्छा दिवस येतील? नक्कीच येतील, कारण जर असे नसतं तर आज भारतीय जनता पार्टी असेल किंवा मिंदे गट असेल, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली ही तुम्हाला दिसेलच आणि दिसलेली आहे. चॅनलवरती बघा, कारण त्यांना दुसरा कुठला विषयच नाही आहे, एकच आहे ठाकरे, राज ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे हेच चाललेलं आहे. यांच्या पलीकडे त्यांना दुसरा विषय नाही आहे आणि हे 2 भाऊ एकत्र येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि मराठ्यांचे जे जुने दिवस होते ते पुन्हा येणार. आणि प्रत्येक बॅनरवरती तुम्ही जर बाहेर बघितलं तर सन्माननीय या अखंड हिंदुस्थानाचे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे हसताना दिसत आहेत आणि हे हसण्यामागेच खूप काय आहे आणि येणारे जे दिवस आहेत ते तुम्हाला दिसतील. आणि प्रभाग 14 मध्ये भगवा कसा फडकवायचा ते माझ्या नेतृत्वाखाली नक्कीच फडकेल आणि फडकणारच, हे आजही सुद्धा इथं सांगतो. आणि आमच्या या मीरा भाईंदरला खऱ्या अर्थाने आमची एक वाघीण माझी ताई इथे उपस्थित आहे, नीलमताई, तिने अख्खा मीरा भाईंदरचं नेतृत्व सांभाळलेलं आहे आणि सर्व महिला खूप खुश आहेत. त्याच्याचबरोबर आज उपजिल्हा आहेत तरी पण त्यांनी जरी 145 असेल 146 असतील पण त्या माझ्यासाठी प्रभाग 14 मध्येच आहेत, घोसाळकर आणि आमच्या नाईकताई हे आमच्या खरोखर आमच्यासाठी एक मार्गदर्शक आहेत. कारण काश्मीरामध्ये ज्यावेळेस शिवसेना निर्माण झाली, स्थापन झाली, तेव्हापासून आहेत आणि शेवटपर्यंत माझ्यासोबतच राहणार. आणि खऱ्या अर्थाने ह्या प्रभागाची ज्यांनी धुरा सांभाळले त्या माझ्या सहकारी मनीषाताई या इकडे आहेत आणि युवा सेनेची ज्यांनी कंबाळ सांभाळले ते आमचे श्रेयश आहे आणि दर्पण गावकर यांना. ही जी आमची 5 जणांची जी टीम आहे, आम्ही बोलू तेच होतं आणि मी जे बोलतो ते सर्व ऐकतात. त्याच्यामुळे प्रभाग 14 सक्सेस आहे आणि येणारे दिवस तुम्हाला मी सांगतो हे भगव्याचेच असणार. अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए बेधड़क इंडिया न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.